नमस्कार. फूडोफाईल गायत्रीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी सुमधुर शाही भोज या थाळीच्या रेस्टॉरंटमध्ये आले होते. हे जे रेस्टॉरंट आहे हे हिंजवडी फेज 1मध्ये आहे. याचा संपूर्ण पत्ता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. हे साधारण एक 3-4 महिन्यांपूर्वीच नवीनच उघडलेलं रेस्टॉरंट आहे. म्हटलं ट्राय करून बघू की इथे थाळी कशी आहे. आल्या आल्या इथे आतला त्यांचा ॲम्बियन्स एकदम छान होता. डेकोरेशन वगैरे असं मस्त केलेलं आहे. आत गेल्यावरती समोरच अशी एक कृष्णाची मूर्ती होती. त्याच्यासमोर त्यांनी आजचा जो मेनू होता तो असा नैवेद्यासाठी ठेवलेला होता. आणि जे आतलं डेकोरेशन आहे ना ते सगळं राजस्थानी पद्धतीचं होतं आणि बसायला एकदम आरामशीर खुर्च्या पण आणि असे सोफासुद्धा आहेत तिथे. आणि त्यांची जी थाळी आहे त्याच्यामध्ये मूळतः महाराष्ट्रीयन, गुजराती आणि राजस्थानी असे तिन्ही पदार्थ मिक्स आहेत. असं प्युअर राजस्थानी किंवा प्युअर गुजराती थाळी नाही आहे, असं मिक्स थाळी मिळते त्यांच्याकडे. आणि हे आतलं सगळं जे ॲम्बियन्स होतं ना ते एकदम असं छान क्लीन होतं. म्हणजे मला इथे एक गोष्ट जाणवली ती म्हणजे खूप जास्त स्वच्छता होती. त्याच्यामुळे जरा तुम्ही फॅमिलीला वगैरे घेऊन येणार असाल तसं चांगली जागा आहे. आम्ही वर्किंग डेला आलो होतो आणि दुपारी थोडंसं लवकरच आलो होतो 12:30ला वगैरे. त्याच्यामुळे गर्दी काहीच नव्हती. त्यांनी थाळीमध्ये जसं नॉर्मल इतर ठिकाणीसुद्धा थाळ्यांमध्ये जसा प्रकार असतो की 4 भाज्या, 2 कढी, तो गोड आणि चाट आयटम असाच त्यांचा जो आहे थाळीचा पूर्ण मेनू होता. मुळात एवढ्या सगळ्या थाळ्या ट्राय करायचं एक रिझन हे आहे की मोस्टली ना थाळ्यांमध्ये 1000 पदार्थ असतात पण त्यातल्या एकाही पदार्थाला विशेष चव नसते. सो मला हे शोधायचं आहे की साधारण अशी थाळी पाहिजे ज्याच्यात चव असणाऱ्या गोष्टी असाव्यात. अशा थाळीच्या शोधात मी इथे आले होते. बघू म्हटलं की या निकषांवरती ही थाळी कुठे उभी राहते. तर यांच्याकडे त्यांनी 4 भाज्यांमध्ये एक भेंडीची भाजी होती, एक बटाट्याची भाजी होती, त्याच्यानंतर गट्ट्याची एक भाजी होती आणि पनीरची भाजी होती. सो मोस्टली ना इतर ठिकाणी किंवा सगळ्याच ठिकाणी मोस्टली जेव्हा या भाज्या वाढल्या जातात त्या प्रत्येक भाज्या ज्या असतात त्या एकाच रस्त्यात असतात आणि मध्ये फक्त जे असतं चणी किंवा बटाटा हे याच्यात फरक असतो. त्याच्यामध्ये चव सारखीच लागते. पण इथे तसं नव्हतं. मी खरं सांगायचं झालं तर प्रत्येक भाजीची डिस्टिंक्ट चव तुम्ही ओळखू शकत होता आणि खरंच छान भाज्या होत्या. अशा मसालेदार किंवा तिखट जाळ अशा काहीही नव्हत्या. मला इथल्या भाज्या खरंच आवडल्या. प्रत्येक भाजीला चांगली चव होती. त्याच्यासोबत त्यांनी हे फुलके आणि बाजरीचं जे रोटला होता ते होतं. त्याच्यानंतर 2 टाईपच्या कढी होती. म्हणजे एक होती ती गुजराती कढी होती आणि एक आपलं आमटी होती. आणि त्याला पण चव मी म्हणेन की चांगली होती. जे चाटमध्ये होतं दहीवडा ते पण चांगला होता. पण इथे मला एक गोष्ट आवडली नाही ती म्हणजे जे गोड पदार्थ होते ते. गोडामध्ये त्यांनी 3 पदार्थ दिले होते, मोदक, बर्फी आणि एक सीताफळ रबडीत. यापैकी फक्त मोदकच चांगला होता. बाकीच्या 2 गोष्टी होत्या त्या मला समजलंच नाही त्यांनी का दिल्या होत्या. बर्फीला तर काहीच चव नव्हती आणि जी सीताफळ रबडी होती ना त्याला तुम्ही रबडी नाही म्हणू शकत, त्याला फ्लेवर्ड मिल्क म्हणू शकता. त्याच्यामुळे मला ते बिलकुलच नाही आवडलं. जे स्टार्टर्स होते त्याच्यात बटाटा वडा, पालकपुरी आणि ढोकळा होता. ते पण चवीला ठीक होतं. आणि भातांमध्ये एक मसाले भात आणि एक पांढरा भात असं दोन्ही दिलं होतं. हेही चवीला चांगलं होतं. या थाळीची किंमत 350 रुपये होती. कम्पेरेटिव्ह टू प्राईस मला असं वाटलं की चांगली होती थाळी. तुम्ही नक्की एकदा तरी व्हिजिट करूच शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.